नमस्कार मित्रांनो. गुलाबचा बॉस कोण? तारिणीने अंदाज लावलेला असतो, पण अंदाज मात्र दिशा दाखवतो आणि तारिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर घडतं असं. आजीच्या सांगण्यावरून कौशिकी पूजा ठेवते आणि पूजेला बसवते तारिणीने केदारला. खरं तर जीव असतो युवराजवर, पण केदारला का पूजेला बसवते? आता खांडेकरांच्या घरामध्ये सगळंच गुपित दडलेलं. तर पूजेला येतात आजी, काव्य आणि नमा. कौशिकी म्हणते, आजी मिसेस बेलकरने आल्या? आजी म्हणते, त्या न आलेल्याच बऱ्या, कारण ही पूजा तुम्ही घालतात घराच्या शांतीसाठी. मग पूजा घातल्यानंतर तुम्हाला शांती मिळाली पाहिजे ना. आता कौशिकी आणि पद्मिनीला खूप हसायला येतं, पण निशीच्या मात्र चेहऱ्यावरचे रंग उडतात. पद्मिनी म्हणते, युवराज घरामध्ये पूजा आहे. युवराज म्हणतो, कसली पूजा? हे बघ मॉम, मला ह्या पूजेमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. पद्मिनी सांगते, नसेल तरी यावं लागेल, कारण मला ह्या घरामध्ये आता कुठलंही संकट नको. युवराज म्हणतो, संकट तर ऑलरेडी आलं ह्या घरावर. ती म्हणजे तो तुझी मोठी सून आणि तो पार्सलवाला. हे जेव्हापासून घरात आले तेव्हापासून घरावर संकटच आलं. पद्मिनी म्हणते, नाहीतर काय, पण आता ते संकट कसं घालवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. ते गेल्याशिवाय ह्या घरामध्ये काही सुरळीत होणार नाही. दया मात्र सगळ्या गोष्टी शांततेने फेस करत असतो आणि खास करून तो केदार आणि तारिणीला खूप जीव लावतो. एवढंच काय, त्यांच्याबद्दल नेहमी पॉझिटिव्ह बोलतो. पण दयाची पहिली हिस्ट्री याच्याबद्दल कधी कुणी विचार केला नाही. केदार अनाथ आश्रमात कसा गेला आणि पद्मिनी दयाच्या लाईफमध्ये कशी आली? आता दया म्हणजे खांडेकरांच्या घरामधलं खूप मोठं गुपित, आणि त्याच्यासोबत असतो डॉक्टर कामत, जो काही संकट आला की घरी हजर असतो. आणि एवढंच नाही, त्याने युवराजकडे जाऊन त्याच्या तोंडून सारखं ओढून घेतलेलं असतं की माझा आणि गुलाबचा काहीच संबंध नव्हता. त्या डॉक्टर कामतचा जीव भांड्यात पडतो. तो तारिणीने केदारकडे पण गेलेला असतो आणि त्यांना जवळजवळ वॉर्निंगच देतो. त्यापासून तारिणीला कामतवर संशय येत असतो. ती आता खत्रीला फोन करून सांगते, उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपली टीम काय करणार हे जेजेला कळता कामा नये. माजुडी जेजे मात्र चांगलीच भ्रमात असते. ती तारिणीच्या टीमकडे येते आणि सतत दाखवत असते की मी युवराजच्या विरोधात पुरावे शोधत आहे. पण गुलाबचा मात्र जेजेशी काही संबंध नसतो. ती फक्त असते ती पैशामागची, आणि तिचा हा वीक पॉईंट कुणीतरी ओळखून असतं, जो ड्रग्ज पकडल्यानंतर तिला फोन करतो आणि 2 कोटी देतो. पण पद्मिनीला जर माहीत असतं की जे पैसे मागची, पण तिने मात्र युवराजला एवढे दिवस लॉकअपमध्ये नसतं ठेवलं. आता पद्मिनी बाजूला जाते. आता राहतात दया, कौशिकी आणि डॉक्टर कामत, कारण दयाने मी पद्मिनीला अडवत असतो आणि डॉक्टर कामत निशीला घेऊन पोलीस स्टेशनला जातो, ते सगळी माहिती मिळवण्यासाठी, का नकळत युवराजला धमकी देण्यासाठी. डॉक्टर कामत खरा तर फॅमिली डॉक्टर असतो, पण रिकामटेकडा असल्यासारखा कायम खांडेकरांच्या घरी येतो. आणि विशेष म्हणजे त्याच्या हॉस्पिटलमध्ये कौशिकी अशा कुठल्या मुलींची ट्रीटमेंट करत असते की ज्याचा सगळा खर्च कौशिकी उठवत असते. कुठेतरी दयाला माहीत असतं की केदार आणि तारिणी कोण आहे, त्यामुळे तो दोघांपासूनही सावध राहतो. जेजेला लांब ठेवून तारिणी मात्र आता गुलाबच्या बॉसच्या खूप जवळ आलेली असते. जेजे तारिणीच्या टीमकडे येते आणि म्हणते, काही न्यूज? आता सगळेच एकमेकडे बघायला लागतात. जेजे म्हणते, काय झालं? पण तारिणीची टीम मात्र खूप हुशार असते. आज तिला काही कळू न देता ते म्हणतात, नाही ना मॅडम, काहीच हाती लागेना. खांडेकरांच्या घरामध्ये सगळे मस्त आवरून येतात. पूजा सुरू होते. गुरुजी म्हणतात, हा नारळाचा कलश डोक्याला लावायचा आणि डोक्यावर उचलून घ्यायचा आणि सगळ्या घराला प्रदक्षिणा मारायची. आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तारिणी करत असते. ती आता दोघांच्या डोक्याला कलश लावते आणि डोक्यावर घेते, पण डोक्यावर घेता घेता नारळ खाली पडतं. गुरुजी घाबरून म्हणतात, घरावर काहीतरी संकट ओढवणार असं दिसतंय. आता मात्र सगळेच घाबरतात आणि गुरुजीला विचारतात, याला काही उपाय आहे का? तारिणी कलश व्यवस्थित करत म्हणते, जे काही संकट येणारे ना ते माझ्यावर येऊ दे. केदार साथ देत म्हणतो, आणि त्या संकटाचा सामना करायला मी तुझ्याबरोबर आहे. पद्मिनी म्हणते, ते तर दिसते, ज्यांच्यामुळे संकट येतं तेच सामना करणार. कौशिक म्हणते, काकू प्लीज. सुमी आजी म्हणते, काहीच हरकत नाही, तुमच्या घरावर जे काही संकट येईल, घरातील मोठी सून म्हणून माझी तारिणी ते सगळं स्वतःवर घेईल. दया म्हणतो, वा, माझं पण तारिणीवर पूर्ण विश्वास आहे, आणि मुळात संकट येईलच कसं? उलट आलेलं संकट निघून गेलं. युवराज विरुद्ध कुठलाही पुरावा सापडला नाही. तो निर्दोष साबित झाला आणि घरी आला. गुरुजी उलट खांडेकरांच्या वरचं संकट गेलंय. पण पद्मिनीला मात्र सारखी भीती वाटते. ती युवराजला म्हणते, आता कुठलंही संकट नाही आलं पाहिजे. हे बघ, ह्यावेळेस तू खूप मुश्किलीने सुटलाय. युवराज म्हणतो, मॉम असं काही होणार नाही, डोंट वरी. तारिणी पुन्हा कलश डोक्यावर घेते. केदार आणि ती घराला प्रदक्षिणा मारते. पण प्रत्येक घरात जाताना मात्र तारिणीच्या डोळ्यासमोर वेगळंच काहीतरी येतं. आता बघूया
पूजेच्या निमित्ताने तारिणीला कुठला पुरावा सापडला? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.